एफआयआर मध्ये संकेत बावनकुळेंचं नाव, गाडीचा नंबर का नाही असा सवाल सुषमा अंधारेंनी केलाय। गाडीची तपासणी न करता आरटीओनं रिपेअरिंगसाठी कशी पाठवली असाही सवाल अंधारेंनी केलाय। तर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासावं आणि कडक कारवाई करावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे। पारदर्शीपणे तपास हा होईल, गुन्हेगारांना शिक्षा होईल अशी अपेक्षा देखील चित्रा वाघांनी व्यक्त केली आहे। जर चौकशी निष्पक्ष व्हावी असं बावनकुळेजींना वाटत असेल किंवा वाटत होतं तर मग एफआयआर मध्ये गाडीचा नंबर का आला नाही? ज्या ऑडीने ठोकलं आणि जी गाडी संकेतच्या नावावर आहे ती कागदपत्र पोलीस स्टेशनकडे का जमा झाली नाही? एफआयआर मध्ये संकेत बावनकुळेचं नाव का आलं नाही? या गाडीची कुठलीही तपासणी न करता ही गाडी आरटीओने रिपेअरिंगसाठी लगेच कशी काय परत पाठवली? कारण ही गाडी पुन्हा आम्ही आवाज उठवल्यानंतर टो करून सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणली गेली। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासावं, पोलिसांनी सगळी त्या ठिकाणी कार्यवाही, कोण चुकलं असेल कुणालाही पाठीशी घालता येणार नाही। गृहमंत्री अतिशय सक्षम आहेत, स्वतः प्रदेशाध्यक्षांनी या गोष्टीचा खुलासा कालही केला। अतिशय पारदर्शीपणे याचा तपासही होईल आणि जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना त्या ठिकाणी शासन देईल। कायदा सगळ्यांसाठी समान आहे। वेगळे वेगळे रंग देण्यामध्ये माहीर असणारे खूप कलाकार या ठिकाणी आहेत राज्यामध्ये आणि ते वातावरण भडकवायचं काम करतायत।